हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो दिवाळी चालू झाली आहे. दिवाळीचे 2 दिवस झाले आहेत, धनत्रयोदशी आणि वसुबारस, आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सो तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. सो मी म्हटलं आज सकाळपासून ब्लॉग चालू करूया. आणि मी इथे माळ बनवायला घेतलेला आहे, माळ बनवून घेणार आणि मग बाकी जशी जशी मी तयारी करणार ते तुमच्याबरोबर शेअर करणार. सो चलो, आज मी एकटेच आहे माळ बनवायला. खरं तर दर्शन आणि शर्विल गेलेले आहे, त्याचं डेली रुटीन मंथली रुटीन असतं चेकअप शर्विलचं, ते घ्यायला वॅक्सिनेशन असेल तर ते करणार. आणि मी म्हटलं यावेळी जाऊन या, कारण माझं जेवण बनवून झालेलं आहे. सो हे माळ बनवायचे आहेत. आणि आता गेलं हॉस्पिटलला तर अजिबात गर्दी नसते. सो ते एक काम होऊन जाईल. मग त्याच्यानंतर काय म्हणजे त्याला ताप वगैरे आलं किंवा लागत दुखत असेल तर सुट्ट्या आहेत. परत स्कूलला मग घेऊन गेलं वॅक्सिनेशन, स्कूल असेल मग परत येते त्याचा पाय दुखतो. सो मग म्हटलं तुम्ही करून या. आणि मी इथे ऑलमोस्ट 2 बनवून झाले, एक अजून बनवते. यावेळी मी फक्त येल्लो हे आणलेले फुलं, कारण मग फक्त येल्लो फुलांची माळ म्हटलं यावर्षी बघूया. मोठे मोठे शोधते मी, कारण मेन डोअरला वगैरे मोठे असे छान वाटतं. मी माळ घेतले आणि पूजेचं सामान घेतलं तेव्हा त्यांनी मी फुलं दिले. तर याच्यामध्ये मला दिसतात 2-3 ऑरेंज आहेत. मी विचार करते लावू का नाही, कारण मी फार छोटे. बघूया कसं वाटतं. जे पूजेला ते कामात येते. तो पूजेला किंवा रांगोळीला मी हे यूज करणार, पण हे भरपूर आणलेले आहेत. आणि यावेळी मी नवीन ट्राय केले, असे खाली जरा लावले ॲक्टिवाला आणि बुलेटला. असे मेन म्हणजे काय, शर्विलची लुंबून नाही, त्यामुळे पटापट होतं. तेवढंच करायला मला किती वेळ लागला. शर्विलची बाईकसुद्धा ॲड झालेली, सो मला अजून एक माळ एक्स्ट्रा करायला लागणार. म्हणजे ऑलमोस्ट शर्विलच्या बाईक, कार, 2 छोट्या अशा स्कूटर, ते आमच्या 3 मेन डोअरचे अशा सगळ्या आहेत. ते मी माळ बनवून घेतलेल्या आहेत. या देवघरासाठी ह्या 2 ज्या आहेत ते बुलेट ॲक्टिवासाठी, मेन डोअरसाठी, आणि शर्विलची बाईक, शर्विलची कार, आणि अजून हे 3 त्याचे छोटे छोटे खेळण्याचे स्कूटर आहेत त्याच्यासाठी. सो एवढं बनवून घेतलेलं आहे. आणि कारसाठीची माळ आहे ती ऑलरेडी लावलेली आहे, क्लीन केली होती काल कार. सो त्याच्यासाठी आता फक्त पुसून घेणार, तिला धूळ थोडीशी लागली असेल म्हणून. आणि ॲक्टिवा बुलेट अजून क्लीन करायचे. सो ते क्लीन करून मग हे सगळं लावणार आणि मग रांगोळी काढणार आणि मग बाकी पुढची तयारी. सो हे तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करतच राहणार. सो स्टे ट्यून्ड.
रांगोळीवर सगळे दिवे असे ठेवून घेतले तर खूप सुंदर दिसतात. रांगोळी छान आहे मुळात. पडेल त्याच्यावर. शेरबिल पण रेडी झालेलं आहे ना. आणि आता फटाके दरवर्षी फटाके फोडतात. आणि इथे मी ऑर्डरला काय करून घेतलेलं नाहीये कारण मी हे बनवलेलं आहे रेडी टू यूज अशी रांगोळी. जर तुम्ही समईची रांगोळी ही रील बघितली नसेल तर नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी समई भोवतीची रांगोळी बनवली होती आणि हे एक पॅच असं बनवलं पण ठेवू शकतो. सो एवढे आहेत आणि हे सगळे मी ड्रॉ केलं आहे, काही स्ट्रेस वगैरे नाही केलं आणि मग हे डायरेक्ट आपण असे ठेवू शकतो. इथे पण मला एक आणायचं मी बनवलंय आणि ते बघ छान आहे रांगोळी. आता कम्प्लीट लुक आला त्याला. बघ ना त्याच्यावर माझी साडी लागली, पाय पडला, काहीच नाही झालं. एकदम इझी होऊन जायचं आणि इझी ठेवायचं. ॲक्च्युली मला हे एवढं आवडलं ना. समईचे मी बनवलेच होते पण हे एवढे आवडले आणि मी खूप डिझाईन बनवणार आहे आणि मी माझ्या 2 मैत्रिणींना सुद्धा दिलं. त्यांना पण खूप आवडलं की एवढे लहान मुलं वगैरे मस्त वाटतं. लक्ष्मीपूजन झालेलं आहे, मस्त पूजा करून घेतली आहे आणि खूप असं शांत प्रसन्न वाटतंय. आरती करून घेतली आणि थोडा वेळ बसलो होतो आम्ही दोघे दिवा आणि ते असं बघत आणि छान वाटतं. अशी पूजा केल्यानंतर थोड्या वेळ असं शांत बसायला. मोबाईल म्हणजे व्हिडिओ तर काढावेच लागतं मला तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्या आठवणीसाठी सुद्धा. पण ते बंद करून सुद्धा 5 मिनिट तरी आम्ही असं म्हणजे शांत बसतो. ते दिवे असं जे चालू असतात समोर असे लक्ष्मीकडे वगैरे बघत असं शांत बसायचं आणि छान वाटतं. मला तर फटाकेच लावायचे. मला फटाक्याची खूप खूप भीती नाही वाटत मला. तू दरवर्षी फटाकेच बोलतो शर्मिल. तू पूजा कशी केली ते तर सांग. आधी आपण काय केलं, थोडं फुलं आणले आणि मग सरस ते हे आणलं, माळ आणलं आणि मग ग्लास आणलं आणि मग अगरबत्ती आणली, रांगोळी काढली आणि मग खायला दिलं बाप्पाला आणि फ्रूट दिला आणि सॉल्ट दिलं, थोडं सॉल्ट पण ठेवलं. ओके, फराळ ठेवलं, त्याला खायला ठेवलं. खरंच छान म्हणजे मस्त झाली. आणि यावेळेस शर्मिलने अजिबात डिस्टर्ब केलं नाहीये आणि म्हणून तो सगळं बघतोय की स्टेप बाय स्टेप मम्मीने कसं केलं. मी त्याला फक्त एकच वॉर्निंग दिली, तो हात नाही लावायचा, माझ्याकडे बस येते. सो फायनली 5 वर्षाचं झालंय, मोठं झालंय, झाला म्हणून शांत झालंय थोडं ना. छान आहे, शांत म्हणजे पूजेपुरतं शांत झालं, मस्त नाही कमी झालं. पण त्याला आवडलं म्हणून म्हणतो बाप्पाला खायला दिलं. त्याला सांगते ना नैवेद्य असं दाखवला आणि ते केलं आणि मस्त वाटतं, खरंच छान वाटतं.
समई भोवतीची रांगोळी जी तुम्ही रील बघितली असेल, सो ती मी बनवली होती आणि ही आता फायनली पूजेला ठेवलेलं आहे. आणि किती सुंदर दिसते, म्हणजे मी हाताने रांगोळी काढली त्यापेक्षा सुद्धा ती इतकी सुंदर दिसते बघा. पूर्ण एक पूजेचा लुक त्यामुळे कम्प्लीट झाला आणि मला खूप जास्त आवडलं. यावर्षी मी ते ट्राय केलं, पण अजून प्रत्येक सणाला आणि अजून मी नक्की वेगवेगळ्या डिझाईन ट्राय करेल. ही सुद्धा मीच बनवलेली, म्हणजे मी पूर्ण ड्रॉ केलेली आहे, कुठे अशी बघितली नाही किंवा ट्रेस करून केलेली नाही, कार्बन कॉपी नाही, काहीच नाही. आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा माझ्या चॉईसचं होतं, सो मला प्रचंड आवडलेलं आहे. मस्त दिसतंय. मी जेव्हा ते बनवायला घेतलं तर आधीच मी माप घेतलं होतं माझ्या समयीचं. मला मोठ्या समयीसाठी बनवायचं होतं. माझ्याकडे छोट्यासुद्धा समयी आहेत, पण त्या खूप छोट्या आहेत. पण याचं मी आधी माप घेऊन ते सर्कल केलं होतं, त्याच्यानुसार मग तशी ड्रॉ केली होती आणि परफेक्ट झालेली, परफेक्ट. आणि जर नंतर पण यूज करायची असेल आणि त्यात समई नसेल ठेवायची, तर त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या असं ठेवून दिवा पण लावला, ते सुद्धा सुंदर दिसेल. सो कधीतरी मी ते पण ट्राय करेल, ते तर काही खराब होणार नाही आहे. आणि मस्त पूजा झाली, एकदम प्रसन्न, छान, शांत वाटतंय. तर हे प्लांट लावले, ते रांगोळी आणि आम्ही चाललो फटाके फुटायला. दर्शन पळ शर्विल. शर्विल कशाला लावला? उंच गेली. बस. अरे परत लाव. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काल लावले होते ना धनत्रयोदशीच्या दिवशी, फुटले ते, म्हणून एवढं पाठी गेले मी. म्हणजे आमच्या नाही अंगावर, पण फुटत होतात. कशी रे? दिवाळी काय मस्ती वाली. दिन 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 दिवाळी, दिन 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 दिवाळी. वाव, न्यू स्टेप शोधली शर्विलने. सगळी बोला शीज शीज. हॅपी दिवाळी बोला सगळे. एक रेड निघाले. मी लहान होताना फटाके लावताना खूप मजा येईल. जुने दिवस आठवले, आम्ही फटाके लावायचो तेव्हा. आणि
तो खूप एन्जॉय करतोय, त्याला बघून मी पण एन्जॉय करतोय. वर्षी त्याने फर्स्ट टाइम फटाका लावला. पाऊस वगैरे तो लावतो, म्हणजे लावलं असतं त्याने मागच्याही वर्षी लावलं असतं. आम्हीच थोडं नको म्हटलं, पण यावर्षी म्हटलं ट्राय करू. पण काय नाही, साहेब आमचे घाबरतच नाही, मस्त लावलं. फक्त एकदा जोरात आवाज झाला जसं आपण दचकतो. चालू ठेव नॉर्मलच, काय ते पण हे पण आम्ही पण ते लावले त्याने. नागोळी मला पण आवडते. तर मंडळी, आमचं यंदाचं लक्ष्मीपूजन असंच छान आणि आनंदात पार पडलं. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅप्पी, कीप स्माइलिंग, बाय.